विसर्जनाची तारीख आणि उद्या आपण जाणार आहोत विसर्जनाला, पण त्याआधी आपण आज रात्रीची पूर्ण एक्सप्लोर करूया विथ माय मित्र गणपती बाप्पा मोरया. लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत बसलेले आहे गिरगावच्या दोन शब्द सुद्धा नाही आहेत अशा या बायका मुली. तुमचं काय म्हणणं आहे? आता गणपती बाप्पा चालले आहेत तर तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला खूप वाईट वाटतं. अजून 10 दिवस तरी जसं लगेच जायला नाही पाहिजे. 10 दिवस खूप पटकन 4 दिवस नॉनव्हेज खाते. चालू काय स्टोरेज नाही चालू आहे नाही असलं चालू आहे बघ मी फोडून टाकेन जर तो चालू आहे. जर तो चालू नसेल तर मी फोडून टाकेन. दिसतंय रेकॉर्डिंग. हा त्याच्यासारखाच दिसतो वेदांसारखा दिसतो. चुकत्या आहे ना हा बघ 3 डोळेवाला माणूस ये लावलो ये. एक दिवस आहे ना वेदांत भोसडीच्या तुझी बायको अशी MMS बनवतोस म्हणून तुला डिवोर्स देणार आहे. बघ हे लोक सस्ते नशे करतात चीज आणि शेवचे इकडे बसून. हे तुम्ही पण ट्राय केलं छान काय अजून केलेलं नाही. हे लोक असे लोक की घरात इकडे दाखव. हे लोक अशी लोक की घरात काही नसलं रडत बसतात. अरे आमच्याकडे जेवण नाही आम्ही बघ किती जुगाडे लोक. ते दुसऱ्याला कामाला लावतात मला करून दे म्हणून. और ये विहंग वेदांत के मुंह में देते हुए आता एका भारदस्त व्यक्तिमत्वाचा धक्का लागला टीव्हीला. व्यक्तिमत्व बरोबर अजून बरंच काही भारदस्त आहे. लेट्स गो अँड सी इन वन व्हॉट्स हॅपनिंग. तर आपण आता लोक बघणार कोण कोण खातात तिथे. तर लेट्स गो. सगळ्यांनी कम माझ्याकडे का पॉइंट आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. वेळझावा वेदांत या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपले सहर्ष स्वागत. आपले पहिले उत्सव मूर्ती अर्थात वेदांचे परम मित्र ज्यांना वेदांत ज्यांची गोटी आहे असं आपण जाणतो म्हणजेच विहंग गुरु उर्फ किट्टू यांना आपण बोलवलेलं आहे. तुम्हाला आजच्या शोवर येऊन कसं वाटतंय? म्हणजे अगदी वेदांत सारखं वाटतं असं म्हणत आहे. वेदांत म्हटल्यानंतर तुमच्या मनात पहिला शब्द काय आहे? लंड. जर हे किटू बोलला असला तर मी म्हटलं असं तोंडात नाही मनात असं विचारणार. तुझी सावली होती तिला. वेळ जावा वेदांत. अरे वेळ जावा वेदांत या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत आहे. वेदांत हा शब्द ऐकून तुम्हाला पहिले काय वाटतं? ही कोणी दरवर्षी आम्ही आज परत यावर्षी जॅमिंग करतो. यावर्षी जॅमिंग थोडी अर्धवट आहे कारण की आमचा लाडका मित्र दीप नाही आहे इथे. दुसरी कोण निघालो नाही आहे किट्टूची इथे आज. म्हणून आम्ही दीपसाठी हा ढोलक बनवलाय. दीप का ढोलक असं नाव आहे त्याचं. दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा 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 सर्व दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन.
अंकल आपको कैसा लग रहा है 10 दिन आप इधर आ रहे हो और सब अच्छा लग रहा है आपको मैं तो सोच रहा हूँ जो पूरा साल भर ऐसे रहे कॉपी द डायनर असतं सॉरी कॉफी इज द डायनर कसे गेले 10 दिवस कळलंच नाही उद्या आपला बाप्पा जाणार आहे नो वर्ड्स आहे परत पुढच्या वर्षीची आतुरतेने वाट बघून नवीन उत्साहाने नवीन जोमाने नवीन कार्यक्रमाने आपण सज्ज होऊन पुन्हा आपण भेटीला येऊ काय करो आहे काय कर काय कर काय कर काय नाही असंच रेकॉर्ड करतोय कॅमेरा हाय बोला कॅमेरा लाडी लावलं दीपचं डोळं हाय नाही नाही, तुम्हाला कसं वाटतंय लास्ट दिवस आहे बाप्पाचा मस्त नेहमी सारखं नेहमीसारखं वाईट नाही वाटत तुम्हाला बाप्पा चाललाय हा जाणारच ना वाटणारच मग परवापासून काय करायचं खंडेरायाच्या लग्नाला हो आलं वराडी कोण कोण आलं वराडी कोण कोण तुम्हाला कसं वाटतंय की उद्या चाललेत बाप्पा आणि आज लास्ट दिवस आहे आज आपण फक्त चिकन खाणार आहोत गाईस नो मिसळ पाव लास्ट दिवस आहे म्हणून आपण चिकन खाणार आहोत सकाळचे 6 वाजलेत तुम्ही चेक करू शकता एवढा वेळ गेला आम्हाला शूट नाही अर्धा पण ठीक आहे खूप वेळ्या गोष्टी आल्या इनसायडर गोष्टी गाईस तो आता आम्ही चाललोय एक सरप्राईज बघायला जसं की तुम्ही बघू शकता आम्ही साहित्य संघ लाईक केळवाडीच्या रोडवर आहोत आणि इथे बघा काय आहे गाईस गिरगावात काय चालू आहे व्हॉट इज दिस तुला काय वाटतं ह्या गोष्टींबद्दल नो कमेंट्स पण नाही बोलायचं पण साहित्य एवढं पडू शकतं मला नाही साहित्य एवढं पडतंय म्हणजे मी तिथे डान्स केल्यानंतर पडतच चाललंय साहित्य. हो एक्झॅक्ट सो गाईज आता आम्ही आहोत स्टेशनच्या रोडवर वी आर गोइंग टू मीट समथिंग इट अरे आपण शिवत्या नको इथे गाय अरे लवडू वी आर बॅक इन द बिझनेस गाईज मेरे घर पे सब दीपने LIT सोडलंय सो दीप तुला कसं वाटतं इथे आयला बोल काय आता गिरगाच्या राजा नाचायचं उजाला आहे तुला काय येतं आता बँगलोरचं भाषा येतो ना कन्नडा गोतिला बेडा पोवडा पन्नी पुंडी पडो डांसिंग आज की रात मजा उसमें की आंखों से लीजिए आज की रात मजा ये क्या है एक्झॅक्टली ब्रो क्या था ये क्या हो गया आता इथे मेदूवडा आणायला आलं आणि मग आम्ही आता वरती रूमवर जाऊन खाणार आहोत मस्त मला चहा पण हवा होता पण बोललो भाई ठीक आहे तर आमची आर्थिक तंगी झाली आणि गाईस यू नो वॉट माझा डिस्प्ले परत एकदा उडालेला आहे हा तर असा होताच ऑलरेडी पण आता तो उडालेला आहे म्हणजे आता सगळं इंस्टा सगळं बंद होणारच आहे
बघू आता कधी काय कसं होतं. बँगलोर उद्या भाई गर्दी रे गावी. आतापासून वाटतं. अरे चल दे कभी बर्थडे बाहर निकालते अपने. हॅलो गाईज, आता आम्ही आलेलो आहोत दीपच्या घरी. दीपच्या घरी माहिती नाही की काय आहे. सो आता बघूया. आता आम्ही दीपची रिॲक्शन, दीपच्या आई बाबांची रिॲक्शन रेकॉर्ड करणार आहोत. कॉलिंग यार रिंगिंग में आ रहा कट केलाय गाईज. है. हेलो, किधर हो? मैं कब से कॉल करा, उठा रहे नहीं हो. घर का याद आ रहा था. मम्मी को बोला मैंने एक पार्सल आया है, दरवाज़ा बंद है. हाय अंकल. ऐसे आ गया. छुट्टी है मैं. गडबडली बाय. ह्या रात्रीमध्ये खूप काही गोष्टी आहेत. एक गणपतीच्या लास्ट दिवशी काय काय करतो आम्ही, लाईक काय एका मंडळात होतो हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. एक ते आंधळे कोशिंबीर असतो, काही पण म्हणजे ज्या खेळ असतात छोटे छोटे, पत्ते असू दे, गाण्यांच्या मेंढ्या असू दे, अजून खाणं पिणं, रात्रीचा कॉफीवाला बुसवाला, सगळ्या आम्ही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टी खूप राहिल्या दाखवायच्या. ऑफकोर्स काय की कॅमेरा जुळणे, बॅटरी इश्यूज होतात, आणि ऑफकोर्स द मेन पार्ट ऑफ द स्टोरी की आमचा एक मित्र जो लाईक खूप दिवसांपासून बाहेर होता, त्याला आम्ही खूप दिवसांनंतर भेटलो. आणि लाईक त्याला त्यावेळेला खूप गोष्टी होत्या की 10-15 दिवसांपासून त्याला कन्व्हिन्स करतोय, पण त्याची पार्टी आहे की आई बाबा मानतील का, कसं काय होईल. 24 तासाचा प्रवास करून तर ट्रेनने आला बिचारा. सो सगळ्या गोष्टी मिळून आल्या. वरून लास्ट एंडिंग एकदम असं सनसेट आणि सगळं हॅपी झालं. पाऊस असं सेट काय सनराईज, पाऊस दिवस सगळं लाईक खूप सगळं जवळ आलं. एक ओव्हरऑल खूप चांगला दिवस स्टार्ट झाले. अजून छान आहे मिळाला पण तरी. सो असेच मी खूप महिन्यानंतर गोष्ट टाकत आहे. हा व्हिडिओ मेनवर पण टाकायचा प्रयत्न करतो. आता तिसरा एपिसोड होता ॲक्च्युली, तिसरा व्लॉग होता माझा. सो बघूयात कुठे कशी व्हिडिओ येते. त्यानंतर आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. बाय.